बेरोजगार युवकांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे। संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे 15 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता भव्य रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। धुळे जिल्हा औद्योगिकदृष्ट्या मागासलेला आहे। हजारो तरुण आपलं शिक्षण घेऊन नोकरीच्या शोधात असतात, परंतु आता MPSC UPSC या सेक्टरमधून शासकीय नोकऱ्या मिळतात। यामुळे बरेचसे तरुण बेरोजगार असतात। धुळ्यामध्ये न विकसित औद्योगिक क्षेत्र आहे, न व्यापाराला पूरक साधनं आहेत। यामुळे युवकांना रोजगार मिळत नाही। यामुळे संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्यातर्फे समाजातील बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। 15 डिसेंबरला सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत जिजाऊ संकुल मराठा सेवा संघ कार्यालय देवपूर धुळे या ठिकाणी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथील नामांकित कंपनी आणि शासकीय निमशासकीय कॉन्ट्रॅक्ट बेसवर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश पाटील, अमर फरताडे यांनी केलं। प्रास्ताविक मनोज रुईकर यांनी केलं। मार्गदर्शन मुंबईचे HR भूषण पाटील यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या। महेश पाटील, जिल्हा सचिव, संभाजी ब्रिगेड धुळे जिल्हा। धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने या जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना एक दिशा मिळावी म्हणून संभाजी ब्रिगेडतर्फे आणि विशेष करून आमचे संभाजी ब्रिगेडचे वाहतूक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय मनोजी रुईकर साहेब यांच्या संकल्पनेतून आजच्या या भव्य रोजगार मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। या मेळाव्यासाठी नाशिक, पुणे, मुंबई, औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणाहून नामांकित कंपन्या फायनान्स क्षेत्रातील असतील, बँकिंग असतील, इंडस्ट्री असतील, IT क्षेत्रातील असतील या ठिकाणी आलेल्या आहेत। आणि जे मुलं या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी येणार आहेत त्यांचं सिलेक्शन देखील जागेवरच होणार आहे। त्यांना प्लेसमेंट देखील जागेवरच दिली जाणार आहे आणि त्यांचं अपॉइंटमेंट लेटर ते सुद्धा जागेवर दिलं जाणार आहे। संभाजी ब्रिगेडने हा पहिला उपक्रम या ठिकाणी आज चालू केलेला आहे, परंतु संभाजी ब्रिगेडचा एक संकल्प आहे की दर 4 महिन्याच्या अंतरावरती आम्ही प्रत्येक 4 महिन्यानंतर भव्यदिव्य या पद्धतीने बेरोजगारांसाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन करणार आहोत। आणि या रोजगार मेळाव्याला या ठिकाणच्या जिल्ह्यातील तमाम युवकांनी, त्यांच्या पालकांनी भरघोस प्रतिसाद द्यावा व आपल्या मुलांचा उत्कर्ष करून घ्यावा असं मी आवाहन करतो आणि थांबतो। यावेळी आनंद पवार, मीना भोसले, लहूबापू पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांसह विविध मान्यवर आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।